पुढच्या 2 वर्षात काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील या शरद पवारांच्या भविष्यवाणीनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। शरद पवारांचीच राष्ट्रवादी विलीन होईल असा दावा भाजपकडून करण्यात येतोय, तर पवारांच्या वक्तव्याचं स्वागत काँग्रेस नेत्यांनी केलेले आणि सहमत असल्याचं म्हटलंय। इतर प्रादेशिक पक्षांना मात्र असं घडेल असं वाटत नाहीये। पाहूया। पवारांचा राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार। 25 वर्षांनंतर शरद पवार पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार। पवारांकडून हाताला बळ, राजकारणात खळबळ। लोकसभा निवडणुकांनंतर शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय आणि या चर्चांचं कारणही ठरलेत खुद्द शरद पवार। कारण पुढच्या 2 वर्षात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं वक्तव्य एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी केलंय। ते असं म्हणतात, पुढील 2 वर्षात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील। काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये काहीच फरक नाही। काँग्रेस आणि राष्ट्रवादीची विचारसरणी गांधी नेहरू यांच्या विचाराची आहे। मात्र राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही। विलीनीकरणावर मी सहकार्यांचा सल्ला घेतल्याशिवाय काही बोलत नाही। वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेसच्या जवळ आहोत, पण नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेणं कठीण आहे। एकीकडे शरद पवार राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची गुगली टाकून राजकीय हवेची चाचपणी करत असताना दुसरीकडे त्यांचे नेते मात्र सारवासारव करताना बघायला मिळतात। पवारांचं स्टेटमेंट जनरल असून राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दाच येत नाही असं सुप्रिया सुळे आणि महेश तपासेंनी स्पष्ट केलंय। साहेबांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली, त्यातली साहेबांची भूमिका तुम्ही ऐकलीच आहे। तुमची काय प्रतिक्रिया आहे त्याबद्दल? एक जेनरिक स्टेटमेंट आहे त्यांचं। विलीनीकरणाचा प्रश्न येत नाही। पवार साहेबांनी असले कुठलेही संकेत दिलेले नाही। एखाद्या पत्रकाराने विचारलं की छोट्या पक्षांवर बोलता तर तुमचं काय मत आहे, तर पवार साहेबांनी सांगितलं तशी आमच्या चर्चा नाही, परंतु काँग्रेस आणि आमच्यामध्ये साम्य आहे। आम्ही नेहरू गांधी विचारांचे वारस आहोत। आम्ही त्या विचारावर आतापर्यंत राजकारण केलं, परंतु त्या विचारावर राजकारण केलं म्हणजे विलीन होणं असा त्याचा अर्थ होता असं काय पवार साहेब म्हटलेले नाही। आणि पवार साहेब कधीही कुठलाही निर्णय हे चर्चा केल्याशिवाय घेत नसतात। आम्ही गांधींसोबत आहोत, आम्ही मोदी सोबत नाही, हे पवार साहेबांनी सांगितलं। तर काँग्रेसनं मात्र शरद पवार हे गांधी विचाराचे असल्याचं म्हणत त्यांच्या विलीनीकरणाच्या वक्तव्याचं स्वागत केलंय। 4 जूनला जे निकाल लागतील आणि 4 जूनला देशाची जी परिस्थिती राहील, आमचा विश्वास आहे की तिथं इंडिया आघाडीचं सरकार स्थापन होईल। त्याला काही थोडे दिवस लागतील। त्यांनी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्याच्याशी मी सहमत आहे की त्या प्रकारे घडू शकतं। त्या देशातील लोकांना हे 5000 पक्ष आणि प्रादेशिक स्थानिक पक्ष हे काही आवडत नाहीये आणि हळूहळू आपल्याला ब्रिटन आणि अमेरिकेसारखी द्विपक्षीय लोकशाहीकडे वाटचाल करावी लागेल। ती एका दिवसात होणार नाही, पण त्याचीच प्रक्रिया ही कदाचित सुरू होईल असं त्यांनी इंगित केलं असेल, त्यांनी सूचित केले असेल। या जुलमी आणि अत्याचारी आणि ज्याला आपण तानाशाही प्रवृत्ती आहे, या प्रवृत्तीला जनता विटलेली आहे। म्हणून पवार साहेब म्हणतायत की 24 नंतर हे सर्व पक्ष काँग्रेसमध्ये, अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, अनेक पक्ष, तर त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे। सर्व एक ताकदीची मोठ सर्व काँग्रेसमध्ये येईल आणि काँग्रेस पुन्हा या देशाची धुरा मजबूतीने सांभाळेल। काँग्रेसच हा देशासाठी आणि देशाच्या संविधानिक व्यवस्थेसाठी पर्याय आहे। त्यामुळे अनेक पक्ष आपल्याकडे टाकायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्याच आधारावर पवार साहेबांनी ते वक्तव्य केलं असेल। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सूचक वक्तव्य करताना पवारांनी उद्धव ठाकरेंबाबतही मोठं विधान केलं। उद्धव ठाकरेंची विचारसरणी ही आमच्यासारखीच आहे, त्यामुळे समविचारी पक्षांसोबत एकत्रित काम करण्यासाठी उद्धव ठाकरे सुद्धा सकारात्मक असल्याचं शरद पवारांनी मुलाखतीत म्हटलंय। मला वाटतं असं स्वतःवरून स्वर्ग गाठायची काही गरज नाही आणि तो कुणीही गाठू नये। सन्माननीय पवार साहेब ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला त्या बोलण्याचे अर्थ हे भल्या भल्यांना लागत नाही आणि ते जेव्हा पूर्वेकडे बघून बोलतात त्यावेळेला त्यांना पश्चिमेकडे काहीतरी सुचवायचं असतं। हे एव्हाना महाराष्ट्रातल्या आणि सुजाण जनतेला माहिती आहे। त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा आपल्या सोयीनुसार अर्थ जर कुणी काढणार असेल
तर त्याला काही अर्थ नाही. महायुतीतल्या नेत्यांनी मात्र शरद पवारांचा चांगला समाचार घेतलाय. पक्ष चालवण्याची क्षमता शरद पवारांमध्ये राहिली नाही असं टीकास्त्र देवेंद्र फडणवीसांनी डागलंय. तर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे असा टोला मुख्यमंत्री शिंदेंनी लगावलाय. त्यांना असं म्हणायचं असेल की त्यांचा जो काही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तो बहुतेक त्यांच्या डोक्यात असेल की काँग्रेसमध्ये विलीन करावा. तर ते काही नवल नाही. यापूर्वी देखील शरद पवार साहेबांनी अनेक वेळा पक्ष तयार केला आणि अनेक वेळा ते काँग्रेसमध्ये गेले. त्यामुळे त्यांनी हा संकेत दिला आहे की आता त्यांचा पक्ष कदाचित त्यांना चालवणं शक्य होणार नाही. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये या लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार साहेबांचा पक्ष विलीन करते. आज त्यांची म्हणजे पवार साहेब तर मोठे नेते आहेत, परंतु ते काही सूचक वक्तव्य करत असतात. आज खरं म्हणजे उभाटाची पण काँग्रेस झालेलीच आहे, कारण काँग्रेसची बोली बोलू लागलेली आहे, पाकिस्तानची बोली बोलू लागल्यांच्या मांडीला लावून बसत आहे. त्यामुळे आता फक्त एक अनौपचारिकता, काय म्हणतो त्याला आपण, औपचारिकता बाकी आहे. दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून फुटून सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार आणि छगन भुजबळांनी प्रादेशिक पक्ष संपणार नाहीत असा टोला लगावलाय. त्याचवेळी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही प्रादेशिक पक्ष टिकले पाहिजेत अशीच भूमिका मांडली आहे. ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. त्यांच्या पक्षाच्या संदर्भात त्यांनी काय मत व्यक्त करावं हा पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे. आता त्या संदर्भामध्ये मला स्वतःला वाटत नाही की प्रादेशिक पक्ष जे आहेत हे कुठेतरी विलीन होतील असं मला स्वतःला तरी वाटत नाही. प्रत्येक प्रादेशिक पक्षाचे जे नेते आहेत, बंगाल असेल का ओडिशा असेल का इतर काय असेल, ते आपापल्या शक्तीवर ताकदीवर त्यांनी जे आहे त्या ठिकाणी आपलं नेतृत्व प्रस्थापित केलेलं आहे, सरकार बनवलेले आहे. प्रादेशिक पक्षांची आवश्यकता प्रत्येक राज्याला फार महत्त्वाची आहे. त्याचं कारण असं की प्रादेशिक पक्ष जे आहेत ते त्या राज्याची अस्मिता, त्या राज्याची संस्कृती जपतात आणि म्हणून प्रादेशिक पक्ष जिवंत राहणं फार गरज आहे आणि काळाची गरज आहे ती. तिकडे काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या संजय निरुपम यांनी शरद पवारांबाबत मोठे दावे केलेत. पवार आधीपासूनच काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा प्रयत्न करतायत. काँग्रेसनं सुद्धा पवारांना विलीन होण्याचा प्रस्ताव दिला होता असा दावा निरुपमांनी केलाय. मात्र सुप्रिया सुळेंकडे महाराष्ट्र काँग्रेसचं नेतृत्व देण्याच्या पवारांच्या अटीमुळे विलीनीकरणाचा विषय रखडला असं संजय निरुपमांनी म्हटलंय. ये जो उनकी भविष्यवाणी है, इसके पीछे उनकी एक पूरी योजना है. मैं इस बात का थोड़ा सा गवाह हूं. वर्षों पहले कई बार उन्होंने इस प्रकार का प्रयास किया था कि कांग्रेस पार्टी में एनसीपी का विलय हो जाए. लेकिन मुझे ऐसा लगता है कि इस विलीनीकरण से न तो शरद पवार जी को कुछ फायदा होगा न कांग्रेस पार्टी को, क्योंकि दोनों पार्टियां घाटे के सौदे में चलने वाली कंपनियां हैं और दो शून्य मिलते हैं तो एक बड़ा शून्य तैयार होता है. तो न तो कांग्रेस पार्टी को कुछ फायदा होगा न इनको कुछ फायदा होगा. फिर भी जब एक छटपटाहट होती है तो कोई न कोई रास्ता आदमी ढूंढता है. मुझे लगता है पवार साहब इसी प्रकार का रास्ता ढूंढने की तैयारी में लगे हुए हैं. 1999 साली शरद पवारांनी सोनिया गांधींच्या विदेशी असण्याचा मुद्दा पुढे करत काँग्रेसपासून फारकत घेतली. पीए संगमा, तारिक अनवर यांना सोबत घेऊन पवारांनी देशपातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. मात्र शरद पवारांचा हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रापुरताच मर्यादित राहिला. त्यात महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष असूनही पवारांना कधीही एकहाती सत्ता आणता आली नाही. त्यामुळे पुन्हा काँग्रेससोबत आघाडी करत पवारांनी सत्ता उपभोगली. आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. शरद पवार 83 वर्षांचे आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 गटात विभागली गेली आहे. अगदी पवारांची ताकदही दुभंगली आहे. त्यामुळे उतार वयात मुलगी सुप्रिया सुळेच्या राजकीय भविष्याची पुंजी अधिक मजबूत करण्यासाठी तर पवार राष्ट्रवादी पक्षाच्या काँग्रेस विलीनीकरणाचा विचार करत नाहीत ना, अशी चर्चाही आता रंगू लागली आहे. ज्ञानेश्वर चौतमल, ओम देशमुख, श्रेयस सावंत, सचिन जिरेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.